अमित शहा यांच्या निवेदनाशिवाय लोकसभेचं कामकाज तहकूब, सभागृहात प्रचंड गदारोळ. जंतर मंतरवरील आंदोलनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेत निवेदन देणार असल्याचं म्हटलं आहे. अमित शहा यांनीही मी चर्चेला तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे लोकसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अमित शहा काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. पण अमित शहा यांच्या निवेदनाशिवाय आजचं संसदेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सभागृहात आल्यानंतर सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अमित शहा आज संसदेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेरच्या दिवसांच्या कामकाजात सहभाग घेण्यासाठी लोकसभेत उपस्थित राहिले होते. दोन्ही नेते सभागृहात येताच विरोधकांनी जोरदार हंगामा केला, प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज करणं कठीण झालं. लोकसभा अध्यक्षांकडून आजच्या शेवटच्या दिवशी कामकाज शांततेत पार पाडण्यासाठी विरोधकांना वारंवार विनंती केली, पण विरोधकांचा गोंधळ काही केला थांबत नव्हता. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी आजचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केलं. अमित शहा यांच्या निवेदनाशिवायच अधिवेशनाचं सूप वाचलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.